सभेसाठी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बाळासाहेबजी पाटील, आत्ताच ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं ते शशिकांतजी शिंदे, युवकचे प्रदेशचे अध्यक्ष महबूबभाई शेख, सुनीलजी गव्हाणे, प्रसादजी सुर्वे, दिलीपजी बाबर, अनिलजी जगताप, डॉक्टर सुनील जगताप, रवींद्रजी पाटील, डॉक्टर नितीन सावंत, मान्य विजयसिंहजी पिसाळ यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली त्या अश्विनीताई महांगडे, संजनाताई जगदाळे, केदारजी गायकवाड, कुमारजी पाटील, मकरंदजी बोडके, रमेशजी धायगुडे, संतोषजी पवार, आशिषजी चोरगे, सुभाषजी कारंडे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पत्रकार बांधव, आपण सगळेजण, पूर्ण मला जाणीव आहे की जवळपास 2:30 वाजलेत आणि वाईच्या सभेवनी माझी ही पटली की आता तुमचं घड्याळाकडे लक्ष नाही. त्यामुळे ही जी तुमच्याविषयी खात्री पटली की आता घड्याळाकडे लक्ष द्यायचं नाहीये हे तुम्हाला कळलेलं आहे, पण तरीसुद्धा जास्त वेळ बोलणार नाही. खरं तर जास्त वेळ तुम्ही सगळेजण बोलत होतात, प्रत्येक मांडत होतं, आणि ही भूमिका मांडत असताना माझ्या मनात खरंच एक प्रश्न निर्माण झाला होता. कारण येताना माझ्या काही पत्रकार मित्रांनी मला आवर्जून फोन करून सांगितलं की वाईमध्ये जे विद्यमान आमदार आहेत, जे समोरून उमेदवार असणार आहेत, उमेदवार तसा तगडा आहे असं मला शिंदेसाहेब अनेकांनी सांगितलं. मला खरंच प्रश्न पडला, कारण या मातीचा इतिहास असा आहे की या मातीनं 350 वर्षांपूर्वी असा एक इतिहास अनुभवला आहे की जेव्हा स्वराज्यावर आक्रमण आलं होतं तेव्हा याच्या समोर निभाव लागणार नाही असं जेव्हा वाटलं होतं, त्या अफजल खानाचा कोथळा सुद्धा प्रतापगडाच्या पायथ्याशी काढण्यात आला. आणि त्यामुळं उमेदवार फक्त तगडा आहे म्हणून चालत नाही, तर जर एकजूट आणि एकमूठ असेल तर कोणालाही पराभूत करण्याची ताकद ही तुमच्या प्रत्येकाच्या मनगटात आहे, तुमच्या प्रत्येकाच्या मनात ती उर्मी असली पाहिजे. माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं, आज शिवस्वराज्य यात्रा खरं तर यानंतर जाऊन इस्लामपूरला समारोपाची सभा आहे, आणि या समारोपाची सभा असताना जवळपास 65 विधानसभा मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा जाऊन आली आहे. आणि या 65 विधानसभा मतदारसंघांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी जाणवते ती गोष्ट आहे की महाराष्ट्रातला तरुण त्याच्या रोजगाराचा हक्क मागतोय. महाराष्ट्रातली माता भगिनी ही केवळ 1500ची मदत नाही, ते तिच्या सुरक्षिततेचा हक्क मागते. महाराष्ट्रातला शेतकरी त्याच्या शेतमालाचा हमीभाव मागतोय. मग कापसाचा विषय असेल, सोयाबीनचा विषय असेल, ऊसाचा विषय असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वसामान्य शेतकरी सांगतो, माझी माता भगिनी त्याच्या पाठीमागून सांगती का दादा बहिणीला 1500 देताय, पण दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय? बहिणीला 1500 देताय पण दादीच्या दुधाच्या भावाचं काय? आणि हा प्रश्न घेऊन महाराष्ट्र त्याचा हक्क मागतोय, पण महाराष्ट्र त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट मागतोय, आणि तो म्हणजे महाराष्ट्र त्याचा स्वाभिमानाचा हक्क मागतोय. कारण ज्या पद्धतीने गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये पक्ष फोडण्यात आले, नेते पळवण्यात आले. कारण आत्तापर्यंत ऐकलं होतं शर्ट विकायला ठेवला जातो, चप्पल विकायला ठेवली जाते, शर्ट विकत घेता येतो, चप्पल विकत घेता येते, नेते आमदार आणि मंत्री विकले जाऊ शकतात. हे महाराष्ट्रानं दुर्दैवी चित्र गेल्या 2-2.5 वर्षात पाहिलं. आणि विशेषतः आता वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघामध्ये अनेक जण सांगत असतील सोन्या बापू की विकासासाठी ही भूमिका घ्यायला गेलो, आणि विकासासाठी जर ही कोणी भूमिका घेत असेल तर खरंच या मातीचा इतिहास ही माणसं विसरली का हा प्रश्न निर्माण होतो. कारण जेव्हा अफजल खानाची स्वारी स्वराज्यावर आली तेव्हा अफजल खानाकडून सुद्धा मोठमोठ्या वतनदारांना फरमानं गेली होती. या मोठमोठ्या वतनदारांना फरमानं जात असताना हेच सांगण्यात आलं होतं, बाजू बदला नाहीतर घरादारावरून नांगर फिरेल. आज अफजल खानाची साथ कोणी दिली त्याचा इतिहास लक्षात ठेवला जात नाही, पण महाराजांच्या 10च्या 10 अंगरक्षकांची नावं सुद्धा लक्षात ठेवली जातात. कारण त्यावेळी वतन वाचवण्यासाठीची जी धडपड लोकांनी केली, इतिहासात वतन वाचवण्याची धडपड झाली,
आणि वर्तमानात वतनदारी वाचवण्यासाठी लोकांनी आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली. हा विषय आणि ही गोष्ट महाराष्ट्रातला स्वाभिमानी नागरिक कधीही विसरणार नाही. इकडे तुमची गुलाबी यात्रा येऊन गेली असेल, आली का नाही आली अजून? म्हणजे मला शिंदे साहेब एकाने विचारलं, महबूब भाई की गुलाबी जाकीट कसं दिसतंय. मी बारकाईने त्या गुलाबी जाकीट घालण्यामागची कारण मीमांसा जेव्हा पाहिली तेव्हा एक वस्तुस्थिती समोर आली. जो नारा तुम्ही सांगितला, भ्रष्टाचारांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा. आणि मग ते गुलाबी जाकीट हा नारा ऐकल्यानंतर कळलं की हे गुलाबी जाकीट नाही, हे गुजराती गुलामगिरीची झूल आहे, हे जाकीट नाही. आणि म्हणून या मातीचा इतिहास विसरून चालत नाही. जाणीवपूर्वक म्हणतो हे गुजराती गुलामगिरीची झूल आहे, हे गुलाबी जाकीट नाही. याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली, सुरत लुटली, मुघलशाहीला वचपा दाखवला आणि महाराजांनी सुरतेची जी संपत्ती आणली, त्यांनी स्वतःचं घर मोठं केलं नाही, त्यांनी स्वतःचे महाल बांधले नाही, त्यांनी स्वतःचं सिंहासन शिजवलं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गाची उभारणी केली, समुद्रात किल्ला बांधला. आणि आज 350 वर्षांनंतर सुद्धा समुद्रातला सिंधुदुर्ग समुद्राच्या लाटा झेलत, लाटांना वाकुल्या दाखवत उभा आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण जेव्हा समाजकारणात राजकारणात वावरतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट करून सिंधुदुर्ग बांधला, 350 वर्ष किल्ला तसाच आहे. पण त्याच सिंधुदुर्गाच्या बाजूला उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 3.5 वर्ष सुद्धा टिकत नाही. वाई परिसरात फार मोठ्या संख्येने शिवप्रेमी आहेत. या सगळ्या शिवप्रेमींनी या गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे की 350 वर्ष जुना सिंधुदुर्ग टिकतो, पण 3.5 वर्ष सुद्धा अवघ्या 8 महिन्यात पुतळा जर कोसळत असेल तर मग जाऊन बघा SSPMSचा पुतळा, श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलचा पुण्याचा पुतळा. 100 वर्ष झालीत पुतळ्याला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या पुतळ्याची मुहूर्त मिळवली तो गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा, 70 वर्ष होऊन गेली या पुतळ्याला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इथला पुतळा 70 वर्ष 100 वर्ष टिकतो. किल्ले सिंधुदुर्ग 350 वर्ष टिकतो. पण सिंधुदुर्गात या महायुती सरकारने स्थापन केलेला पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळतो. कारण फक्त पुतळा उभारून चालत नाही, नियत साफ लागते, मनात ईमान लागतं. आणि हे ईमान नाही, हे स्वतः खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणातून आपल्याला दिसून आले. आणि आता खरं तर गुलाबी यात्रा येऊन गेली, आता आली असती तर जरा गुलाबी रंग काळवंडल्यासारखा दिसला असता. अडचण झाली त्यांची. म्हणजे काही बातम्या वाचण्यात आल्या, माननीय गृहमंत्री अमितभाई शाह, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुनावलं. त्यांना सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री पद देण्यासाठी आमच्या काही लोकांनी त्याग केला असं माननीय गृहमंत्र्यांनी ऐकवलं. अशा बातम्या आल्या. घाईघाईनी 1 फूल 2 हाफच्या सरकारने सांगितलं नाही नाही टेबल न्यूज आहे, असं काय घडलंच नाही. पण जर बारकाईने बघितलं तर हरियाणाच्या निवडणुकीचा विचार करा. हरियाणामध्ये 2019ला जेव्हा निवडणूक झाली तेव्हाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांच्या पक्षाने भारतीय जनता पक्षाला साथ दिली. आता हरियाणाचा निकाल लागला. परिस्थिती काय तर दुष्यंत चौतालांच्या पक्षाला 1 पण जागा नाही. गंमत बघून घ्या. तिकडच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाला 1 पण जागा नाही. आणि म्हणून बहुतेक गुलाबी रंग काळवंडला का केंद्रीय गृहमंत्र्यांनी जर मुख्यमंत्र्यांना सुनावलं का तुम्हाला जागा कमी, तर आपली लोकल ट्रेनमध्ये शिंदे साहेब म्हणले की बरेच जण आपले मुंबईला राहतात, मुंबईच्या लोकलमध्ये 3 सीटा असल्यानंतर चौथा बसतो ना दाटीवाटीनी, तसं गुलाबी जाकीट बसले. आता त्यांना किती जागा मिळणार याचाच त्रास झाला. त्यांना किती जागा मिळणार याचा त्रास होत असताना दुसरी फार महत्त्वाची अडचण अशी निर्माण झाली की ज्या विकासासाठी गेल्याच्या गप्पा लोकांनी मारल्या, ज्या विकासासाठी जाण्याची भूमिका लोकांनी घेतली, प्रत्येकाच्या काय वैयक्तिक कारणं असतील, प्रत्येकाच्या काही वैयक्तिक अडचणी असतील, पण या अडचणींना मार्ग काढत असताना
आज परिस्थिती अशी झाली की जर खरोखर विकास झाला असता तर एवढ्या धडाधडा योजना जाहीर कराव्या लागल्या असत्या का? आपलं पोरगं शाळेत जाते का नाही? हां, पोराची परीक्षा असली, रात्री पोरगं जागायला लागलं तर धपाटा घालता का नाही? झोपकी, उद्या परीक्षा आहे बोलता का नाही? पोरगं काय म्हणतं? आई अभ्यासच करायचा राहिला आहे म्हणून आता आदल्या रात्री जागून अभ्यास करतो. तेव्हा आमची लाडकी बहीण काय म्हणती? आदल्या रात्री अभ्यास करून पास होत नाही आणि तसं आचारसंहिता लागायच्या तोंडावर धडाधडा निर्णय घेऊन परत सरकार येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून इथे अनेक इच्छुक, फार वेळ बोलणार नाही, पुन्हा प्रचाराला येईल तेव्हा सविस्तर बोलेल, पण इथं अनेक इच्छुक आहेत, अनेक जण. पाचामुखी परमेश्वर असं आपण म्हणतो. ज्या प्रतापगडाच्या रणसंग्रामाचा इतिहास सांगितला तो रणसंग्रामाचा इतिहास आपण सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तो प्रत्येकाने आठवा. कान्होजी राजे जेध्यांवर जबाबदारी दिली होती ती पंगत घालण्याची जबाबदारी दिली होती, मोरोपंतांवर जबाबदारी दिली होती ती पायदळाची जबाबदारी दिली होती, नेतोजी पालकरांवर जबाबदारी दिली होती ती घोडदळाची जबाबदारी दिली होती, सिद्धी हिलाल असेल, संभाजी कावजी असेल यांच्यावर जबाबदारी दिली होती, अंगरक्षणाची जबाबदारी दिली होती, जीवा महालांवर जबाबदारी दिली होती ती अंगरक्षणाची जबाबदारी दिली होती, गोपीनाथ पंत वकिलांवर जबाबदारी दिली होती ती वकिली करण्याची जबाबदारी दिली होती. जर ही सगळी म्हटली असती की नाही महाराज आम्हीच कोथळा काढायला जातो, तर असं घडलं नसतं, तो इतिहास घडला नसता. त्यामुळे जेव्हा इतिहास घडवायचा असतो, जेव्हा मातब्बर समोरचा जो कोणी असेल त्याला गारद करायचं असतं, तेव्हा या एकजुटीनं एक मुठीनं काम करावं लागतं. आणि त्यावेळी प्रतापगडावर बाहेर शिंग वाजलं, वर तोफांची बत्ती वाजली. आणि आता 20 तारखेला तुतारी जर वाजवायची असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, आचारसंहितेच्या काळात दिवाळी असणार आहे. बरोबर? खरं आहे ना? तुमची टेन्शन मला कळते, कारण दाजी आमच्या बहिणीला सांगणार बाई दिवाळी आहे करंजा कर. बहीण सांगणार तुमचा पगार 10 वर्षात वाढलाय का, डबल झालाय का? हाय कुणी 10 वर्षात पगार डबल झालेलं? नोकरी करणारे किती आहेत? नोकरी करणारे आहेत का इथं? फार कमी आहेत. मग 10 वर्षात तुमचं उत्पन्न वाढलेला शेतकरी आहे का? डबल झालंय बाबा. 2024ला उत्पन्न डबल झालंय, पण तुमचं तेल वाढलंय 70 रुपये 140ला गेले. खोबरं वाढलंय, खोबरं किती नाही आता 300 वर चाललंय खोबरं. आणि मग करंजा कशा चालणार दाजीसाठी? तेलाचा डबा वाढला 900नी, खोबरं वाढलं दुपटीनी, आणि करंजा कशा करणार? त्यामुळे दिवाळी मात्र एक जाहिरात बघायला विसरणार नका. ती जाहिरात पुन्हा लागणार, उठा उठा दिवाळी आली, कशाची तरी वेळ झाली, उठा उठा दिवाळी आली, कशाची तरी वेळ झाली. आणि हे लक्षात ठेवताना वाई विधानसभा मतदारसंघाने एवढंच लक्षात ठेवावं की उठा उठा आता निवडणूक आली आणि गद्दारांना घरी पाठवण्याची पवार वेळ आली. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जो कोणी उमेदवार असेल तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा उमेदवार असेल. आणि तुतारी वाजवणारा माणूस ही तुतारी स्वाभिमानाची असेल, ही तुतारी या मतदारसंघातल्या परिवर्तनाची असेल, आणि ही तुतारी महाविकास आघाडी सरकारच्या नांदीची असेल. एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.